आज बनवते रोजच्या जेवणातील सोपी, झटपट आणि झणझणीत वांगे बटाट्याची भाजी। तर इथं मी 4-5 वांगे घेतले आहे, सोबतच एक मोठा बटाटा घेतला आहे। आता हे आधी कट करून घेऊया आणि आता पूर्ण कट झाल्यावर आपण फोडणी द्यायला घेऊ। तर याच्यामध्ये मी काही देठ पण ठेवली आहे वांग्याची, त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते। आता फोडणी देऊया। कढई घेतली आहे, कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झालं की घालायचे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि नंतर घालायचा 1-1.5 चमचा आपल्याला लसूण। तर हा लसूण मी मस्त ठेचून घेतला आहे, आला लसूण। आणि आता हा लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा, छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर घालायचं 5-6 कढीपत्त्याची पानं आणि आता घालूया आपण पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। सोबतच घालायचा आहे पाव चमचा गरम मसाला। आता मसाले छान भाजून घ्यायचे, मसाले जळायला नको म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आणि नंतर घालायचा कापून घेतलेला वांगे आणि बटाटे। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकून ठेवायचं शिजायला। तर इथं 10-15 मिनिटातच वांगी छान शिजतात। वांगी शिजायला तसाही खूप टाइम लागत नाही। तर इथं बघा आता वांग्याला छान वाफ आली आहे भाजीला। आता बघूया आपली भाजी शिजली का। तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं 2-3 चमचे, नाही घातलं तरी चालेल। आता मस्त भरपूर कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालेल आणि नंतर थोडंसं एक वाफ काढून घ्यायची। तर इथे मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे। आता आपली भाजी रेडी आहे, आपण सर्व करायला घेऊया। तर ही भाजी पोळीसोबत, भातासोबत खूप मस्त लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।